साहेब, बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या ज्या 1108 दूध संस्थांचा न्यायालयीन जो वाद चालू आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे? खरं म्हणजे आता जो न्यायालयीन वाद सुरू असलेल्या ज्या काही 1108 दूध संस्था आहेत त्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळला प्राथमिक पुरवठा करणाऱ्या ह्या 1108 दूध संस्था आहेत. ह्या दूध संस्था कुणा एका व्यक्तीच्या किंवा कुठल्या एका पक्षाच्या अशा दूध संस्था नसून गेली कित्येक वर्ष दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या ह्या सभासदांच्या मालकीच्या संस्था आहेत. त्यामुळं ह्या संस्थांना होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतापासून वंचित ठेवणं ही अतिशय चुकीची गोष्ट होऊ शकते. त्यामुळं ह्या दूध संस्थांचं जे मतदान आहे त्याचा मताचा हक्क आहे तो अबाधित राहण्यासाठी एक संचालक या नात्यानं राधान तालुक्यातील नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील अशा प्रकारच्या सर्व ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांचं मताचा हक्क अबाधित राहण्यासाठी त्यांना सर्वतोपरी जे सहकार्य आहे ते तांत्रिक स्वरूपाचं असेल, न्यायालयीन स्वरूपाचं असेल, हे सर्व सहकार्य करून ह्या संस्थांचा मताचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.